मित्रांनो, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तर हा आहे आमचा दुसरा व्हिडिओ आणि संध्याकाळची 6:30 वाजलेत आणि आम्ही आता निघालो आहे नदीकाठे. तर चला तुम्हाला दाखवतो आमची गावची नदी. इथून बघा रस्ता जरा डेंजर आहे ना रे चेतन भाई. नित्या नित्या का गावचाच आहे, त्याला सवय आहे ना रित्या. गावठी नित्या. पाऊस आता जोरदार चालू झाला परत. पावसाने आज विश्रांती घेतली नाही वाटतं. कंटिन्युअसली पाऊस चालतो. हा, थोडा पण आराम करत नाही पाऊस. त्यामुळे आम्ही आराम करतोय पूर्ण दिवस घरात. आज संध्याकाळचं निघालो आहे आता, पण परत जोरदार पाऊस लागतो. 5 मिनिटाच्या अंतरावर आहे नदी. आणि हे जे वरती दिसतंय ना, हे आहे भैरी भवानीचं मंदिर. तर उद्या आपण जाऊ सकाळी. बघा, हे जे आहे ते लोक इकडे बसतात. मीटिंग रूम आहे यांची, आमच्या गाववाल्यांची. हे ज्या चला तुम्हाला दाखवतो थोडासा सुंदरसा व्ह्यू. बघा मित्रांनो, ही आहे आमची गावची नदी. गावच्या नदीचा प्रवाह बघा किती आहे. कारण हे जे पाणी हे डोंगरावरून येतं. हे बघा, इकडून डोंगर आहे, असा पाणी वाहत वाहत येतं इकडे. आणि याचा अंदाज नसतो, म्हणून कधी उतरताना रिस्की, म्हणजे बोलतात ना, सेफ्टी घेऊनच उतरा. रिस्की असतो अशी नदी. गावठी नदी आहे. नित्या, आपल्याला इकडे जायचं आहे, या साईडला. चला तुम्हाला दाखवतो आमचं जेव्हा गणपती विसर्जन होतं तर कुठे होतं ते पण दाखवतो. त्याला काय बोलतात रे? हा, व्हेरी गुड. काय बोलतात? जांभा दगड. हे गावाला हेच यूज करतात ना, चिरे. हा, मस्त लाल लाल चिक्की आहे ना, चिक्की सारखे वाटतात. हा, चिक्कीचा बंगला. वरची बोलतात ना, वरची वाडी, त्याला बोलतो वरची वाडी. आम्ही आहे मधली वाडी आणि खालची वाडी असं. हे बघा कसे लोक उभे बघतात, कसे गावचे माणसं. हां, काय झालं? ते कोपी पावसातून या कोपीची खूप आवश्यकता असते. हां हां, खेकडे भेटतात ना बाय. इकडे पकडायला येऊया. हां, बघू. रात्रीचं आपल्याला एवढा नॉलेज नाही भाई. ट्राय करू, पण जमलं तर जाऊया, नाही तर झोपून जायचं. हां, कारण आपल्याला रिस्क माहीत नाही ना रे कसं काय. चला इथून जाऊया या रस्त्यातून. समोरून हे चला, हे बघा चिऱ्यांची दगड. थोडंसं बाकी आहे, बस 2 मिनिटात पोहोचू आपण. तिकडेच जाऊ. म्हणजे गणपती विसर्जन आम्ही तिकडेच करतो, ते बरं पडतं. कारण हे थोडं फोर्स जास्त असतं पाणीचं. मग तिकडे थोडीशी वाट आहे, उतरायला एकदम सोपं आहे. नाही, माणसं आता या टायमाला माणसं मुंबईला असतात. आमच्या गावी म्हणजे असं कोणी दिसणार नाही तुम्हाला या टायमाला. 6, 6:30, 7 वाजले की पूर्ण सामसूम होऊन जातं. तुला कसं वाटतं नित्या एक्सपिरियन्स या गावचा? एक नंबर गाव आहे. हां, माणसं दिसत नाही ना, पण
हा म्हणजे बोलतात ना ज्याला अलोन बोलतात ना आयसोलेशन राहायचं असेल या एकटेपणा राहायचं असेल तर नक्की आमच्या गावाला भेट द्या. तुम्हाला छान वाटेल या गावात येऊन. हे आम्ही जे चाललोय त्या स्थानचं नाव आहे गिरकोंडी असं बोलतात गाववाले. गिरकोंडीवर काय बघण्यासारखं नाही आहे, पण पहिले जायचे लोक म्हणजे काही प्रोग्राम असायचा ना तर तिकडेच जायचे गिरकोंडीवर असं. माणसानी कसं राहिलं पाहिजे नित्या? एकदम साधं सिंपल. तुला गाव आवडतं का मुंबई आवडते? गाव. का रे? गाव आवडतं कारण हे गावचे माणसं मस्त साधे सिंपल असतात. हां चांगल्या मनाचे असतात. हां शांत असतात. त्यांचं जगणं एकदम सिंपल असतं की ते पैसे म्हणजे काही असलं तरी. हां आणि डाऊन टू अर्थ आपण बोलतो ना तसे जगतात. बरोबर. आणि ॲक्च्युली तसं जगलं पाहिजे. मग तू रिटायर्ड झाला की तू गावाला जाणार का मुंबईलाच राहणार? ते नक्की गावालाच. गावालाच ना? हां गावालाच जाणार. मी पण. चेतन तुझं काय म्हणणं? काय नाही म्हणणं? हा बोलला तेच आहे. गाव आहे म्हणजे सर्वांना हा हा हे बघा प्रचितगड किल्ल्यासाठी हा जी वाट आहे हीच आहे. इथूनच जायला लागतं प्रचितगड किल्ल्याला. हे बघा मित्रांनो. संगम रत्न हां हां ॲक्च्युली इथं गाईड पण असतात. आपण म्हणजे आता सध्या पावसातून हे थोडं रिस्की पॅच आहे प्रचितगड, पण समजा तुला जायचं असेल ना नेक्स्ट टाइम तू नोव्हेंबर डिसेंबरच्या टायमाला ये, मग आपण गाईड करून जाऊ शकतो नित्या. समजलं का? कारण तुला आवडतं ना ट्रेकिंग आवडते नित्या बाईला. हे बघा नदीचा प्रवाह बघा एकदम शानदार. इथं थोडासा पण पाय आपण केला की पाण्यात डायरेक्ट केला की गेला असं आहे. तो रिस्की पॅच आहे हा. सांभाळून यायला लागतं थोडं. मी एक वेळा पडलो इकडे गणपतीच्या टायमाला. आणि गणपती बघा हे जे आहे ना हे हा हा जो पाणी आहे ना हा जो नित्या पाणी असतो ना खूप प्रेशरमध्ये असतो आणि याच पाण्यामध्ये लोक उतरतात माहिती आहे. आपल्याला ते जमणार नाही. हा पाणी खूप डेंजर पाणी आहे. आम्ही तिकडे राहतो, तिकडे उभा राहतो त्यात थोडासा स्टार्टिंगला तेवढाच, त्याच्या पुढे जायला मागत नाही. हे इकडे इथं उड्या मारतात लोक. इथून खाली उतरून उड्या मारतात आम्ही. विचार कर. हा पॅच असा आहे मस्त पॅच आहे. आम्ही तू बोलतो ना मी एकाला अडकलो होतो इकडे अडकलो होतो या पाण्यात. हा पाणी जरा वाता कमी आहे इकडे फोर्स आहे बरोबर. हा वाता कमी आहे पण मला समजत नव्हतं खालचे दगडे कारण इथं तुला एक पण दगड दिसणार नाही असं आहे. चला पुढे जरा जाऊया. म्हणून पाण्यात उतरायला आपल्याला कोण सांगत नाही कारण आपल्याला माहीत नाही ना. जिथं अंदाज नसेल ना तिथं मित्रांनो कधी पाण्यात उतरू नका. पाण्याचा फोर्स बघा किती आहे. डेंजर फोर्स आहे हा. रिस्की पॅच आहे हा. बरोबर नाही त्या? काय वाटतं तुला? पोहणारा पण असेल त्याला जरा भीती वाटेल या पाण्यात उतरायला. डेंजर पाणी कारण आपण वाटतं शायनिंग शोगिरी करतो आणि मग फसतो तिकडे असं आहे. हे बघा. आणि हे बघा गणपती आम्ही ठेवतो असे इकडे गणपती ठेवतो आम्ही. हे बघा इथं आमची गणपती जेव्हा पूजा असते ना जेव्हा विसर्जन असते ना तेव्हा इकडे आम्ही गणपती ठेवतो आणि इथं पूजा करतो गणपतीची. हा जो नित्या हा पाणी आहे ना आता फोर्स आला ना अजून तर एवढं भरतं पूर्ण भरतंय असं आहे. पुन्हा फोर्समध्ये भरतंय असं आहे. मस्त पुढून पाणी येतं असं डोंगरावरून असं वाहत 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 एवढं पाणी इथं वाहतं. आणि हा जो पॅच आहे ना हे जे पॅच आहेत हे पाणी बोलतात ना दगडाला दगड आपटून मग ते फोर्स अजून वाढतं त्या पाण्याचा असं
असं आहे ते. या पाण्यात कोण राहू पण नाही शकत. डायरेक्ट तुला खालून दाबणार पहिलं आणि त्यानंतर वरती नेणार तुला, असं आहे. तेव्हा तो माणूस कसं ते चढतात. गाववाल्यांना पूर्ण नॉलेज आहे. हे बघा, हे बघा कसं जातं, हे बघा, हे बघा. हे गाववालेच करू शकतात बाबा, आपल्याला जमणार नाही ते. त्याला नॉलेज, त्याला माहिती वाटते म्हणून तो जातोय तसा. हवेचं बघ कसं हे आहे फोर्समुळे. केकडे मे बी केकडे पकडतायत, नाही तर काय ते करतात ते. शॉर्टकट मारला वाटतं. अरे बापरे, त्याला तिकडे जायचं होतं म्हणून त्यांनी शॉर्टकट मारला. डेंजर आहे ना. मग ही आहे आमची गावची नदी. ओके. आणि आता रात्र झाली तर आम्ही आता व्हिडिओ इथं संपवतो. तर जर तुम्हाला आवडला असेल आमचा व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला.